देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो, पण या कृषी प्रधान भारत देशाला आज कृषी मंत्री नाही, हे दुर्दैव आहे. म्हणजे साहेब, आम्ही या शेतकरी आक्रोश मोर्चात फिरत असताना अनेक ठिकाणी विचारलं की देशाचे कृषी मंत्री कोण. आजही हेच उत्तर येतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. याचा अर्थ या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं जो ठसा या मंत्रालयावर उमटवलाय तो 9 वर्षामधल्या पॉवरफुल सरकारला सुद्धा पुसता आला नाही. आजही सर्वसामान्य शेतकरी आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतो. यामधला फरक लक्षात घ्या भावांनो. जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते, मगाशी कांद्याच्या माळा, या कांद्याच्या माळा ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी दिला नाही. आणि या कांद्याच्या माळा देत असताना आदरणीय साहेब प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं, या माळा आम्ही संसदेमध्ये पाहिल्या होत्या. जेव्हा भाव वाढले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते याच माळा घालून येत होते आणि सांगत होते निर्यात बंदी करा. आणि तेव्हा माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. काहीही झालं तरी मी माझ्या शेतकऱ्याच्या ताटात माती कुणाला कालवू देणार नाही, मी निर्यात बंदी करणार नाही, असं जर कोणी ठामपणे सांगितलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं. आणि तेव्हाची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आत्ता कुठं शेतकऱ्याला जेव्हा 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा या मोदी सरकारनं घाईघाईनं निर्यात बंदी केली आणि ही निर्यात बंदी करून शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं पाप केलं. आणि दुर्दैव हे की महाराष्ट्रातल्या 1 फूल 2 डाऊटफुलच्या सरकारला केंद्राला एकदाही प्रश्न विचारता आला नाही की का आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवताय. रोज उठून एक मंत्री आरोप करतोय, मला असं वाटलं एक मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय, दुसरा मंत्री आरोप करतोय या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये काय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलले घाईघाईने की या शेतकरी आक्रोश मोर्चानं काहीच होणार नाही. मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशच्या अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षाचा जो शेतकरी विरोधी चेहरा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकांसमोर त्याचा बुरखा हा टराटरा फाडून हा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणला. कारण असं म्हटलं जातं 1 फूल 2 डाऊटफुलचं सरकार का म्हणतो. देशाला जरी कृषी मंत्री नसला तरी महाराष्ट्राला कृषी मंत्री आहेत. पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री ज्या जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या कांद्याची पट्टी बघा. 1 रुपया बाजारभाव मिळाला, 1 रुपया बाजारभाव या शेतकऱ्याला. नेकनूरचा बीड जिल्ह्यातला वैभव शिंदे नावाचा शेतकरी आहे. 1 रुपयाचा जर बाजारभाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं. हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे. ही सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल आणि सरकारला फक्त आणि फक्त राजकारण आणि निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवायच्या असतील तर दुसरं काय करणार. म्हणजे परवा मला ताईंनी मार्गदर्शन करताना ताईंनी सांगितलं, कारण कोणीतरी या शेतकरी आक्रोश मोर्चात असं म्हणालं की या सरकारला फक्त खाणाऱ्यांचं पडलेलं, पिकवणाऱ्यांचं नाही. पण हे अर्धसत्य आहे. जसं मगाशी विकास लवंडे म्हणत होते ना, याच्यात आणि त्याच्यात वाद लावायचा, तसाच हा सुद्धा प्रकार आहे. खाणाऱ्यात आणि पिकवणाऱ्यामध्ये वाद लावायचा हा फार मोठा प्रकार आहे. जर याच्यामधला विचार केला तर याला प्राइस स्टॅबिलायझिंग फंड जो असतो, या प्राइस स्टॅबिलायझिंगचा फंडचा जर केंद्रानं विचार केला तर खाणाऱ्याला सुद्धा रास्त दरात माल मिळेल आणि पिकवणाऱ्याला सुद्धा मेहनतीचं मोल मिळेल.
पण सरकारला मात्र फक्त जाहिरातबाजीमध्ये इंटरेस्ट आहे. सगळा पैसा हा जाहिरातीवर खर्च करायचा आहे, सगळा पैसा हा उद्योगपतींचं भलं करायचं आहे. आणि हे असं करत असताना अनेकांनी प्रश्न विचारला, का संघर्ष करताय, कशासाठी? जेव्हा प्रत्येक जण टीका करायला लागला, अनेकांनी अनेक वेगवेगळी टीका केली. त्या टीकेविषयी फार काही बोलणार नाही, पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती. राऊत साहेब, 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा.